हे जे बटाटे आहेत हे मी चुल्यावर वाफलेले आहेत. ते आता बटाटे शिजले का ते बघू आपण. आता जे बटाटे आहेत हे असे गरम झाल्यानंतर पाण्यात असे बारीक पहिले हे जे साल आहेत हे काढून घ्यायचे असतात. हे साल काढल्यानंतर हे जे असे झाल्यानंतर त्याला असं बारीक पेस्ट करायचं असतं. बटाट्याची पूर्ण पेस्ट एकदम बारीक पेस्ट करायचं. ही जी आपली बटाट्याची पेस्ट झाली आहे हे साबुदाण्यामध्ये जिरं टाकलं आहे. त्याच्यामध्ये साबुदाण्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकलं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तिखट टाकू. याचं आपल्या चवीनुसार हे तिखट टाकायचं असतं. जास्त तिखट पाहिजे तर तिखट वड्या येतील, कमी तिखट पाहिजे असेल तर कमी तिखट येतील. आपलं बजेटनुसार हे तिखट टाकायचं असतं साबुदाणे मध्ये आणि हे आपण शिजवायचं असतं. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीनुसार. हे बघा, ही आपली जी परिवार सोयाबीन तेलची जी पिशवी असते तिला छोटंसं बारीक असं होल पाडायचं असतं आणि होल पाडल्यानंतर अशा चकल्या तयार करायच्या असतात. हे असे चकले येतात तयार. हे बघा किती छान तयार करतात. गोल गोल चकल्या येतात ते असे मस्त. हे बघा साबुदाणे आणि बटाट्याचे चकले आहेत. त्यांना पण 2 ते 3 दिवस सुकवावं लागतात आणि 1 नंबर येतात.